ग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। लाडक्या बहिणी म्हणजे पगारी मतदार। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची मुख्यमंत्र्यांवरती जोरदार टीका। लाडक्या बहिणींना दिलासा। ई-केवायसी त्रुटींची करता येणार सुधारणा। महिनाभराची अखेर मुदतवाढ। ज्वारी आता श्रीमंतांचे अन्न बनले। ज्वारी पेरणाऱ्यांना आलेत अच्छे दिन। महाराष्ट्रामध्ये ज्वारीसाठी अच्छे दिन सुरुवात। शेतकऱ्यांच्या कष्टांवरती फिरणार करमुक्त तूर। आयातीचा वरवंटा। उडदाच्या आयातीलाही रान मोकळे। कष्टाला मिळणार मुठमाती। ट्रम्प क्युबावरती हल्ला करणार। भूमी बळकावण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न। कोणतेही इंधन सध्या या देशाकडे नसल्याची माहिती। सूर्यफूल तेलाला महागाईची फोडणी। यंदा विक्री 10% घटणार असल्याची पश्चिम आशियातील वाढता संघर्ष महत्वाचा। भारतातही युद्धाचे पडसाद। गॅस पुरवठ्यातील अडथळ्यांमध्ये अनेक उद्योगांचा श्वास कोंडला। तेल दर वाढल्याने सगळीकडेच गणित बिघडली। पावसाने झोडपले। एका दिवसामध्ये 8,468 हेक्टरचा फटका। 29 जिल्हे बाधित झाल्याची माहिती। देशात 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्राची उभारणी। महाराष्ट्रात 2026 पर्यंत 11 केंद्रे होणार कार्यान्वित। सरकारची मोठी माहिती। ऐन उन्हाळ्यामध्ये लिंबाच्या दरामध्ये प्रचंड मोठी घसरण। मागणी घटल्याने उत्पादक झाले हवालदिल। लिंबू 5 रुपयाला 4 अशा प्रकारची किंमत। पावसाने उभ्या पिकांचं केलं नुकसान। नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। कांदा, गहू, द्राक्ष, आंबा पिकांना फटका। 20 मेंढरांचा मृत्यू झाल्याने आंबेगावात खळबळ। मराठवाड्यामध्ये 3 दिवसात 5,345 हेक्टरवरती नुकसान। पूर्व मोसमी पावसासह गारपिटीचा जोरदार परिणाम। 8ही जिल्ह्यात नुकसान झाल्याची माहिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती विचारांचा उत्सव म्हणून साजरी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सर्वांना आव्हान। श्री येडेश्वरी यात्रेत भक्तांचा महासागर। धाराशिव येरमाळापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी। वाहनांच्या 10 किलोमीटर रांगा। आता मिळणार दरड कोसळण्यापूर्वीच इशारा। रायगडामध्ये 150 गावात आधुनिक आपत्ती उद्घोषण प्रणाली सुरू असल्याची सरकारची माहिती। जनतेवरती संकट येते तेव्हा भाजपचे संकट मोर्चे गायब असतात। संजय राऊत यांची भाजपचे नेते असणारे गिरीश महाजन यांच्यावरती जोरदार टीका। बारामती पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुनेत्र पवार यांना पाठिंबा, तर सुनेत्र पवार यांच्या विरोधात काँग्रेस देणार उमेदवार। युद्ध फटक्यात खत उत्पादनामध्ये 10 ते 15% घटीची शक्यता। खतांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मी महादेवाचा अवतार, तुझे करिअर घडवतो। सल्ल्यासाठी गेलेल्या तरुणीवरती खरातचा अत्याचार। नवा गुन्हा उघड। खरात मधले असे अनेक गुन्हे होणार उघड। आंबा काजू उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपये मदत। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। कोकणवासियांना मोठा मुख्यमंत्र्यांचा दिलासा। जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या तर बंधुकरातला ट्रम्पचा सल्लागार नेमला असता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती आली समोर। मुलगा सधन पण म्हशी नकोत। शेण काढण्याच्या भीतीने बापाने मोडले जमलेले लग्न। गंगापूरमधील अजब लग्नाची गजब गोष्ट। गोठ्यांमधील म्हशींनी लग्नाचा मांडव मोडल्याची माहिती समोर। 100 बँक अकाउंट, 60 कोटींचे व्यवहार। प्रत्येक खात्याला वारसदार। चाकणकरांची खाती असल्याचं उघड। 70 कोटींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती।
RSS भाजप विरोधात लढतो म्हणून माझ्यावरती 38 गुन्हे झाले दाखल. राहुल गांधी यांचा उजव्यांसह डाव्यावरती जोरदार प्रतिहल्ला. पालकांनो सांभाळा, जिल्ह्यात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं. लग्नाच्या आमिषाने पलायन. 15 महिन्यात 2,500 मुली गायब झाल्याची माहिती. सगळ्यांनाच धक्का. बोंधू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावं लागेल. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासल्याची खंत. चंद्रशेखर बावनकुळे यांची इशारा. ज्वारीचे उभे पीक झाले आडवे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्याची धक्कादायक माहिती समोर. वीज पुरवठा खंडित. पाण्याच्या पिण्याचा प्रश्न अतिशय मोठा. द्राक्ष बागा झाल्या जमीनदोस्त. भूमध्य परिस्थिती. शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे. सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब. शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ देणार. शेतकऱ्यांकडील थकीत कर्जमाफीची स्थिती काय? राज्यातील 24 लाख शेतकऱ्यांना होणार याचा मोठा फायदा. शेतकरी आनंदित. कांद्याचे दर कोसळले. खर्चही निघेना. शेतकऱ्याने पिकावर फिरवला नांगर. अर्धापूरमध्ये देखील नांगर. आखाती देशात पेटेल युद्धाची झळ. महाराष्ट्रावरती निर्यात ठप्प. शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी बदलून अर्धा एकर जमीन गायब. नागपुरात भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड. खोट्या स्वाक्षऱ्या नोटीसशिवाय कारवाई. निर्माण झाला मोठा प्रश्न. खत टंचाईचं सावट. शेतकरी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये 81,000 मेट्रिक टनाचा वापर. 3.45 लाख हेक्टरवरती खते पेरणी. 2 लाखांवर शेतकऱ्यांना घेता येणार थेट ऊर्जा योजनांचा लाभ. जिल्ह्यातील तालुकानिहाय फार्मर आयडीसाठी नोंदणी केलेले शेतकरी पात्र, अन्यथा पात्र नसल्याची सरकारची माहिती. शेणखताची ट्रॉली झाली 3,500 रुपयांना. गोट्यात पशुधन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर.